in Dr. Nandurkar Vidyalaya in online education term 2020-21. Today we are here to take some exercise related with Nujo's project. Have you seen Nujo's project? He came from other planets. Which planet? From which planet he came? Planet of Mars. ओके. मंगळ ग्रहावरून आलेला नुजो हा त्याच्या शैक्षणिक प्रोजेक्टसाठी आला होता आणि तो अक्षयला भेटला आणि अक्षयने त्याला त्याचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मदत केली. ओके. सो वी हॅव सीन ऑल दॅट रिलेटेड विथ नुजोस प्रोजेक्ट. नाउ वी आर गोइंग टू सी ऑन द पेज नंबर 16 टाइप्स ऑफ सेंटेन्स. वाक्याचे प्रकार. तुम्हाला माहित असेल की जेव्हा आपण एखादी पाठ बघतो तेव्हा त्या पाठामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य असतात. कधी उद्गारार्थी वाक्य असतात, कधी प्रश्न दिलेला असतो, कधी साधं विधान दिलेलं असतं, बरोबर. कधी अशा पद्धतीनं काय दिलेलं असतात की कमांड ऑर्डर्स दिलेले असतात, इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञा दिलेले असतात. तर असे जे वाक्याचे प्रकार आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊ. देअर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स. देअर आर 4 टाइप्स ऑफ सेंटेन्स. विच आर दे? Look at the board. So first the type of sentence is statement. त्यालाच assertive sentence असं देखील म्हणतात. assertive sentence म्हणजे साधं विधानार्थ, म्हणजे ज्या सेंटेन्सचा स्ट्रक्चर SVO सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट या प्रकारचं राहील त्याला assertive sentence म्हणायचं, साधे विधानार्थ. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ फ्रेंडली डॉग. हा अतिशय चांगला कुत्रा आहे. द सन रायजेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो, अशा पद्धतीनं. ओके. ही कम्स टू मी. तो माझ्याकडे येतो, अशा पद्धतीनं जे साधे विधान वाक्य असेल, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट असलेले, तर त्याला आपण लक्षात ठेवायचं साधे विधान वाक्य, स्टेटमेंट्स किंवा असर्टिव्ह सेंटेन्स. आता वाक्याचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे क्वेश्चन्स मीन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. त्याला ओळखण्याचा अगदी सोपा उपाय म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये, ज्या वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह दिलेलं असेल त्याला काय म्हणतात? प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. बघा की प्रश्नार्थी वाक्य कसे ओळखणार? एक तर WH ने राहणार किंवा मुख्य क्रिया किंवा हेल्पिंग वर्बने सुरू होणार. फॉर एक्झाम्पल, व्हॉट्स द टाइम. किती वेळ झाला, काय वेळ झाली. नंतर आर यू रेडी. तू तयार आहे का. म्हणजे या दोन्ही वाक्यातून आपल्याला प्रश्न प्रतीत झाला, म्हणून याला क्वेश्चन्स किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात, विसरू नका. थर्ड टाइप ऑफ क्वेश्चन सेंटेन्स इज कमांड्स ऑर ऑर्डर. कमांड्स म्हणजे आदेश, ज्याला म्हणतो आपण आदेश दिलेला आहे त्यालाच इम्परेटिव्ह सेंटेन्स देखील म्हणतात, म्हणजे आज्ञार्थी वाक्य देखील म्हणतात. मोठे आपल्याला आज्ञा देतात, बरोबर, ऑर्डर देतात, आदेश देतात. आणि जर आपल्या सोबतचे असले किंवा आपल्यापेक्षा लहान असेल तर ते आपल्याला काय करतात? विनंती करतात. तर लक्षात ठेवा, कमांड्स किंवा ऑर्डरला इम्परेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. ओके. फॉर एक्झाम्पल, कम हिअर. इकडे ये. सेकंड सेंटेन्स, प्लीज डू दिस. तू हे कृपया करून हे कर. सो अशा पद्धतीने जेव्हा विनंती किंवा आदेश दिलेला असेल तेव्हा त्याला इम्परेटिव्ह किंवा कमांड्स असं म्हणतात. तो आहे वाक्याचा तिसरा प्रकार. नाउ नेक्स्ट टाइप ऑफ सेंटेन्स इज एक्सक्लामेटरी सेंटेन्स. एक्सक्लामेशन्स देखील म्हणतात त्याला, उद्गारवाचक. जेव्हा एखादी कुठली गोष्ट बघितली आपण तर तेव्हा आपल्याला विस्मय होतो, बोध होतो, उद्गार दर्शवला जातो, तेव्हा त्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, उद्गारार्थी वाक्य, हाऊ नाईस. किती सुंदर. व्हॉट अ गुड ड्रॉइंग. किती छान चित्र काढलेलं आहे. ओके. अशा पद्धतीनं जर वाक्य आलं तर त्याला लक्षात ठेवायचं उद्गारार्थी. उद्गारार्थी वाक्य ओळखण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो अगदी सोपा उपाय तो म्हणजे हा जो एक्सक्लामेटरी साइन आहे, हा जो एक्सक्लामेशन मार्क आहे, ते जर वाक्यात जर आलं असेल तर त्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स असं म्हणतात. नोजो प्रोजेक्ट मध्ये देखील जे काही एक्सक्लामेशन्स आलेले आहे, जे काही वाक्य आलेले आहे त्याच्यामध्ये या सगळ्या प्रकारचे वाक्य तुम्हाला दिसून येईल. आणि तुम्हाला काय करायचं आहे होमवर्क या रूपात, तर नोजोचा प्रोजेक्ट नोजोस प्रोजेक्ट लेसन काळजीपूर्वक वाचायचं आहे आणि त्या
त्या वाक्यामध्ये किंवा त्या पाठामध्ये यापैकी कोणते जे वाक्य दिलेलं आहे, म्हणजे समजा स्टेटमेंट्स किंवा असर्टिव्ह सेंटेन्स लिहायचं आणि त्याच्या खाली ते आलेले वाक्य लिहायचे. नंतर क्वेश्चन्स किंवा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स टायटल द्यायचं आणि त्याच्या खाली नोजोच्या प्रोजेक्टमध्ये जे वाक्य आले असेल इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये ते लिहायचे. त्यानंतर कमांड्स किंवा ऑर्डरचं टायटल द्यायचं, शीर्षक द्यायचं आणि त्याच्या खाली जे काही वाक्य आले त्या लेसन मध्ये ते लिहायचे. नंतर एक्सक्लामेटरी म्हणजे एक्सक्लामेशन्स मध्ये जे काही वाक्य आले ते देखील त्या ठिकाणी लिहायचे. म्हणजे तुम्हाला त्या वाक्याची चांगल्या पद्धतीने ओळख होणार आणि तुम्ही कधीही विसरणार नाही. डिड यू अंडरस्टँड लँग्वेज स्टडी टाइप्स ऑफ सेंटेन्स? ओके. आणि समजा तुम्हाला प्रश्न पडला असेल, सर मग हॅपी बर्थडे म्हणतो आपण, बेस्ट ऑफ लक म्हणतो परीक्षेसाठी, मग ते कोणत्या प्रकारात येतात? तर त्याचा देखील प्रकार आहे ऑप्टेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स. ऑप्टेटिव्ह सेंटेन्स म्हणतात, म्हणजे शुभेच्छा दर्शक वाक्य ते ऑप्टेटिव्ह टाइप मध्ये असतं. ठीक आहे. पण ते आपण जेव्हा अशा पद्धतीनं सेंटेन्स बघतो तेव्हा त्याच्यामध्ये त्याचा उपयोग रेफर होत नाही, परंतु लक्षात ठेवा ऑप्टेटिव्ह टाइप ऑफ सेंटेन्स. ओके. नाउ पेज नंबर 17. So what is given page number 17? Look at the page number 17. Bittu and Puppy, they are enjoying on the trees. Okay. So question number 4. Read what Tara and her friends are saying. Tara is sitting on the tree and Bittu also sitting on the tree. Okay. तर ते काय म्हणतात ते तुम्ही लिहायचं आहे. रीड what Tara and her friends are saying. Then Bittu is saying trees gives us shade. म्हणजे ते आपलं झाड आपल्याला सावली देतं. Bittu come on up. It's fun sitting on the branch. आणि बिट्टूला तारा म्हणते, तारा खाली आहे आणि काय म्हणते ती, ते जे ताराचं मैत्रीण आहे, मित्र दिलेला आहे, ते एकमेकांशी बोलत आहे. तर काय बोलत आहे ते तुम्हाला जसंच्या तसं लिहायचं आहे. ओके. नाउ तारा, इट्स सो कूल अँड शॅडी अंडर द ट्री. म्हणजे किती थंड आणि छायादार वाटतं झाडाच्या खाली. तुम्हाला देखील वाटत असेल ना, झाडच एक असं आहे की जे सर्वात दयाळूपणाचं उदाहरण आहे. जे काही पाहिजे आपल्याला ते सगळं झाड देतं. दिस ट्री ट्रंक इज यूज. बघा त्याचा ताराचा मित्र म्हणतो की त्या झाडाचं खोड किती, ट्रंक किती यूज आहे, किती मोठं आहे. आय फाउंड अन अर्थवर्म अँड अ कॅटरपिलर. आय फाउंड अन अर्थवर्म अँड कॅटरपिलर. मग त्याला काय सापडलं म्हणतात, अर्थवर्म. अर्थवर्म म्हणजे गांडूळ जो असतो तो, अँड कॅटरपिलर मीन्स कॅटरपिलर सुरवंट. कॅटरपिलर द बेबी ऑफ बटरफ्लाय इज कॉल्ड कॅटरपिलर. म्हणजे फुलपाखराचं जे काही पिल्लू आहे त्याला कॅटरपिलर असं म्हणतात. ओके. तर अशा पद्धतीनं ते संभाषण सुरू आहे. क्वेश्चन नंबर ते तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आणि स्टुडंट्स सेकंड नेक्स्ट क्वेश्चन, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे वर्णानुक्रमे लावणे, म्हणजे ABCD या क्रमानुसार लावायचे आहेत. पण कसे लावायचे ते बघून घ्या. आता आपण बघा पहिलं उदाहरण जे आहे ते बघू. फोरहेड, आयलिड, आयब्रो, आयलॅश, एल्बो. ओके. आता काय करायचं, जे काही शब्द दिलेले आहे त्याच्यात पाहायचं की अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार कुठलं अक्षराचे शब्द पहिले आलेले आहे. बघा इथे ई या अक्षराने 4 शब्द आलेले आहेत आणि F या अक्षराने 1 शब्द आलेला आहे. तर क्रमानुसार कोणता प्रथम येणार, ई वाला की F वाला? कोणता येणार? ई आधी येतो. मग ई आहे पण 4 आहे, मग त्यातलं कोणतं घेणार आपण? तर बघा त्यानंतर जर पहिला सारखा असेल तर दुसरा वर्णानुक्रम बघायचा, दुसरं अक्षर बघायचं. इथे वाय आहे, इथे वाय आहे, इथे वाय आहे, इथे यल आहे. वाय हा 25वा क्रमांकावर येतो
वर्णानुक्रमे, आणि एल हा 12व्या क्रमांकावर, म्हणजे पहिला लिहायला लागेल आपल्याला एल्बो. कोणतं लिहावं लागेल? एल्बो. ओके, ते लिहिलं. नंतर आता एल नंतर हा झाला फर्स्ट. मग आता दुसरं कोणतं लिहिणार? बघा, इथे दुसरा वाय आहे, इथे वाय आहे, इथे ई आहे, इथे ई आहे. ओके, मग आता काय करणार? मग काय करणार? मग इथे आय तिसरं अक्षर सारखं झालं, मग त्याच्यातलं चौथं अक्षर बघायचं. चौथं अक्षर कोणतं? इथे बी आहे, इथे एल आहे. मग कोणता येणार पहिले? बी वाला, म्हणजे ई वाय ई बी आर ओ डब्ल्यू, आय ब्रो. नंतर मग त्याला लिहायचं, इथे एल आहे, इथे एल आहे, पण इथे ए आधी आहे, इथे आय आहे, म्हणजे कोणता येणार? मग नेक्स्ट आय लॅश, नंतर आय लीड, आणि ई चे पूर्ण संपून गेले की मग लिहायचा एफ वाला, फोर हेड. डिड यू अंडरस्टँड? अशा पद्धतीने ते वर्णानुक्रम मीन्स अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहिणं जरुरी आहे. त्यानंतर बघा, आता सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. चिक, चिन, चेस्ट, वेस्ट, रिस्ट. ओके, सी या अक्षरापासून सुरू होणारे 3 शब्द आहे आणि डब्ल्यू पासून सुरू होणारे 2 आहे. मग प्रथम कोणतं येणार सांगा बरं? चिक, चिन. बघा, सी एच आहे पहिल्या शब्दात, दुसऱ्या शब्दाची सुरुवात आहे सी एच ने, तिसऱ्या शब्दाची सी एच ने, परंतु आयच्या आधी कोणता येणार? ई. मग इथे देखील तिसरं अक्षर ई आहे आणि इथे आहे, परंतु चिक यामध्ये डबल ई असल्यामुळे पहिला तोच येणार, नंतर चेस्ट होणार, नंतर तिसऱ्या क्रमांकावर चिन येणार, नंतर आता डब्ल्यू वाले पाहायचे, वेस्ट, रिस्ट. तर डब्ल्यू ए वाला आधी येणार की आर वाला? ए वाला. मग वेस्ट नंतर रिस्ट सर्वात शेवटी. अशा पद्धतीने तुम्हाला हे अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहायचे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. ड्रॉ अ पिक्चर ऑफ एनी बर्ड ऑर एनिमल ऑफ युअर चॉईस. तुमच्या आवडीनुसार कुठलाही प्राणी किंवा पक्षी काढा म्हणतात, आणि लेबल इट, आणि त्याच्या बॉडी पार्ट्सला काय करायचं? लेबल द्यायचं. फाइंड वन मोर वर्ड टू डिस्क्राइब इच बॉडी पार्ट यू लेबल. जसं काय करायचं आहे, तुम्ही कुठलं जो काय प्राणी काढाल त्याचे लांब मिशावाला असू शकतो किंवा व्हाईट फेदर्स असू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला त्याला लेबल द्यायचं आहे. नाउ डिस्क्राइब युअर बर्ड ऑर एनिमल इन 3 to 5 सेंटेन्स. आणि जो प्राणी किंवा जो पक्षी काढाल त्या पक्षाचं किंवा प्राण्याचं वर्णन 3 ते 5 ओळींमध्ये करायचं. इफ यू ड्रॉ अ स्केच ऑफ काऊ, देन काऊ इज अवर पेट एनिमल. काऊ गिव्स अस मिल्क. इट इज व्हेरी युजफुल टू अस. अशा पद्धतीनं तुम्हाला लिहिण्याचा प्रयत्न करायचा. ओके, सो in this way we have completed the types of sentence and some questions related with Nujus project. Okay, some questions we have completed before a day. Okay, when we have finished Nujus project lesson at that time, and now remaining sentence I have explained you today. So what homework you have to complete? Question number 1 to 6 related with Nujus project in your notebook. Okay, so have a good day. Best luck for your study. Sairam. Happy Independence Day.